नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 10 मे 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, अलीकडेच जागतिक थॅलेसेमिया दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, 8 मे। स्पष्टीकरण: जागतिक थॅलेसेमिया दिवस दरवर्षी 8 मे रोजी जगभरात साजरा केला जातो। या दिवसाचा मुख्य उद्देश थॅलेसेमिया आजाराबद्दल जागरूकता पसरवणे, रुग्णांच्या संघर्षाचा सन्मान करणे आणि या अनुवांशिक विकाराच्या प्रतिबंधासाठी समाजाला शिक्षित करणे हा आहे। 2026 ची थीम आहे, आता आणखी लपलेले नाही, न पाहिलेल्यांना शोधणे, न पाहिलेल्यांना आधार देणे। प्रश्न 2, अलीकडेच भारताची पहिली प्रमुख व्यावसायिक मिनी मायक्रो LED डिस्प्ले फॅक्टरी कोठे स्थापित केली जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, धुलेरा। स्पष्टीकरण: अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने भारताची पहिली प्रमुख व्यावसायिक मिनी मायक्रो LED डिस्प्ले फॅक्टरी गुजरातच्या धुलेरा येथे स्थापित करण्यास मंजुरी दिली आहे। हा प्रकल्प गॅलियम नायट्राइड तंत्रज्ञानाचा वापर करेल आणि इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत क्रिस्टल मॅट्रिक्स लिमिटेडद्वारे स्थापित केला जाईल। प्रश्न 3, अलीकडेच कोणाला दुबईत प्रतिष्ठित तीर्थ दुबई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, दीपक भाटिया। स्पष्टीकरण: दुबईतील भारतीय व्यावसायिक दीपक भाटिया यांना प्रतिष्ठित तीर्थ दुबई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। दुबईतील भारतीय व्यावसायिक समुदायासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे, कारण अमिरातीमध्ये एका शतकाहून अधिक इतिहास असलेल्या कौटुंबिक व्यावसायिक उपक्रमाला शहराच्या सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एकाने सन्मानित करण्यात आले आहे। आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार। सोमा मंडल यांना कॅम्ब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड्स 2026च्या दक्षिण आशिया प्रादेशिक किताबाने सन्मानित करण्यात आले। दिल्ली मेट्रोच्या स्थापना दिवस समारंभात मेट्रो वुमन ऑफ द इयर या किताबाने सुषमा यादव यांना सन्मानित करण्यात आले। सुप्रणा शर्मा आणि आर.के. आनंद यांना इलस्ट्रेटेड रिपोर्टिंग आणि कॉमेंट्री श्रेणीमध्ये पुलित्झर पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले। भारतीय शास्त्रज्ञ परवीन शेख यांना 2026चा विटली अवॉर्ड मिळाला। मुंबईत प्रतिष्ठित बिझनेस रिफॉर्मर ऑफ द इयर 2025 पुरस्काराने एन. चंद्राबाबू नायडू यांना सन्मानित करण्यात आले। एन. अलीम युसुफ यांना AI आधारित संवर्धन ॲपसाठी WWF द्वारे सन्मानित करण्यात आले। प्रश्न 4, अलीकडेच अग्रगण्य बायोटेक कंपनी बायोकॉन लिमिटेडच्या नवीन प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, क्लेअर मजुमदार। स्पष्टीकरण: मे 2026च्या सुरुवातीला संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी आपली भाची क्लेअर मजुमदार हिला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आहे, जी आगामी काळात कंपनीची धुरा सांभाळेल। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षपदी शशी शेखर वेंपती यांची नियुक्ती करण्यात आली। ॲडोबीने मनोज नागपाल यांची ग्लोबल डिलिव्हरी सेंटरचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली। प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष म्हणून प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली। NCLTचे नवीन अध्यक्ष अनुपिंदर सिंह ग्रेवाल बनले आहेत। नीती आयोगाच्या ईशान्येकडील पहिल्या महिला पूर्णवेळ सदस्य डॉक्टर जोराम अनिया बनल्या आहेत। भारत खेडा यांनी MSME सचिव म्हणून पदभार स्वीकारला। प्रश्न 5, अलीकडेच NCERTने शालेय मुलांमधील अपंगत्वाच्या सुरुवातीच्या टप्प्याची ओळख पटवण्यासाठी कोणते ॲप विकसित केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, प्रशस्त 2.0। स्पष्टीकरण: अलीकडेच NCERTने शालेय मुलांमधील अपंगत्वाच्या सुरुवातीच्या टप्प्याची ओळख पटवण्यासाठी प्रशस्त नावाचे मोबाईल ॲप विकसित केले आहे। प्रशस्तचा फुल फॉर्म प्री असेसमेंट होलिस्टिक स्क्रीनिंग टूल असा आहे। याचा उद्देश शाळांमधील बालवाटिका 1ली ते इयत्ता 12वी पर्यंतच्या मुलांमध्ये 21 प्रकारच्या अपंगत्वांची प्राथमिक तपासणी करणे हा आहे। प्रश्न 6, अलीकडेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने कोणत्या देशाच्या खेळाडूंवर आणि संघांवर लावलेले निर्बंध हटवले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, बेलारूस। स्पष्टीकरण: आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने मे 2026 मध्ये बेलारूसच्या खेळाडूंवर आणि संघांवर लावलेले सर्व निर्बंध हटवले आहेत। या निर्णयानंतर बेलारूसी खेळाडू आता कोणत्याही तटस्थ ध्वजाशिवाय आपल्या स्वतःच्या राष्ट्रीय ध्वज आणि राष्ट्रगीतासह ते 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसह आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतील। बेलारूस देशाची माहिती। राजधानी मिन्स्क। चलन बेलारूसी रूबल। राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको। प्रश्न 7,
अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या जागतिक स्थलांतर अहवाल 2026 नुसार जगातील सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारा देश कोणता आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, भारत. स्पष्टीकरण. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेच्या जागतिक स्थलांतर अहवाल 2026 नुसार भारत 2024 मध्ये 137.67 अब्ज डॉलर्सच्या प्रवाहासह जगातील सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारा देश राहिला. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारत आणि युरोपियन युनियनने संयुक्त ईव्ही बॅटरी रिसायकलिंग उपक्रम सुरू केला. कैरो येथे आयोजित करण्यात आलेल्या ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताने पहिले स्थान पटकावले. ऋतिका श्री ही भारताची पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेट अंपायर बनली आहे. भारत जांभळाच्या विकासाचे उगमस्थान म्हणून उदयास आला. आशियातील सर्वात लांब एलिव्हेटेड वन्यजीव कॉरिडॉरचे उद्घाटन भारतात करण्यात आले. भारत 2028 मध्ये होणाऱ्या हवामान बदल परिषदेच्या यजमानपदावरून मागे हटला. मेनका गुरुस्वामी भारताच्या पहिल्या LGBTQ राज्यसभा सदस्य बनल्या. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार बनला. प्रश्न 8. अलीकडेच कृषी मंत्रालयाद्वारे 2 दिवसीय कृषी कार्यक्रम फ्रूट होरायझन 2026 चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, लखनौ. स्पष्टीकरण. अलीकडेच केंद्रीय कृषी मंत्रालयाद्वारे 2 दिवसीय कृषी कार्यक्रम फ्रूट होरायझन 2026 चे आयोजन लखनौ येथे करण्यात आले. हा कार्यक्रम 6 ते 7 मे 2026 रोजी ICAR केंद्रीय उपोषण बागकाम संस्था रहमानखेडा येथे आयोजित झाला, ज्याचे उद्घाटन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले. प्रश्न 9. अलीकडेच भारताची पहिली आंतरराष्ट्रीय नेत्ररोग संशोधन परिषद कोठे आयोजित करण्यात आली? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, नवी दिल्ली. स्पष्टीकरण. भारताची पहिली आंतरराष्ट्रीय नेत्ररोग संशोधन परिषद नवी दिल्ली येथे आयोजित केली जात आहे. ही परिषद लष्करी नेत्ररोग तज्ज्ञ आणि देश-परदेशातील प्रमुख नेत्ररोग तज्ज्ञांना एका व्यासपीठावर आणते, जी नेत्ररोगशास्त्रातील नवीनतम प्रगतीवर लक्ष केंद्रित करते. प्रश्न 10. अलीकडेच टेड टर्नर यांचे 87व्या वर्षी निधन झाले, ते कोणत्या प्रसिद्ध न्यूज चॅनेलचे संस्थापक होते? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, CNN. स्पष्टीकरण. अलीकडेच 87व्या वर्षी निधन पावलेले मीडिया दिग्गज टेड टर्नर हे प्रसिद्ध 24 तास चालणाऱ्या न्यूज चॅनेल CNN म्हणजेच केबल न्यूज नेटवर्कचे संस्थापक होते. त्यांनी 1 जून 1980 रोजी जगातील पहिले 24 तास चालणारे न्यूज चॅनेल सुरू केले होते, ज्याने बातमी प्रसारणाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली. प्रश्न 11. अलीकडेच संयुक्त कमांडर्स परिषदेचे दुसरे संस्करण कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, जयपूर. स्पष्टीकरण. अलीकडेच संयुक्त कमांडर्स परिषदेचे दुसरे संस्करण राजस्थानमधील जयपूर शहरात आयोजित करण्यात आले. उद्देश ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त भविष्यातील युद्ध आव्हानांवर सायबर, अंतराळ, AI चर्चा करणे हा आहे. या वर्षाची थीम नवीन क्षेत्रांमध्ये लष्करी क्षमता ही आहे. प्रश्न 12. अलीकडेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान संरक्षण धोरण चर्चेची 10वी आवृत्ती नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, ऑस्ट्रेलिया. स्पष्टीकरण. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संरक्षण धोरण चर्चेची 10वी फेरी 8 मे 2026 रोजी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व संयुक्त सचिव श्री अमिताभ प्रसाद यांनी केले, तर ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय धोरणाचे पहिले सहाय्यक सचिव श्री बर्नार्ड फिलिप यांनी केले. ऑस्ट्रेलिया देशाची माहिती. राजधानी कॅनबेरा. चलन ऑस्ट्रेलियन डॉलर. पंतप्रधान अँथनी अल्बानीज. आता पाहू ऑस्ट्रेलियाशी संबंधित इतर चालू घडामोडी. ऑस्ट्रेलियात दुर्मिळ नाईट पॅरेट आढळल्याची पुष्टी झाली. सुसान कोयल यांची ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण दलाच्या पहिल्या महिला लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. काकाडू सराव 2026 चे आयोजन ऑस्ट्रेलियात करण्यात आले. ऑस्ट्रेलियात जेंटो पेंग्विनमध्ये H5N1 संसर्गाची पुष्टी झाली. एलिस पेरी ही 350 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी ऑस्ट्रेलियाची पहिली महिला खेळाडू ठरली. ऑस्ट्रेलियातील फिंके नदीला जगातील सर्वात जुनी वाहणारी नदी म्हणून मान्यता मिळाली. ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एलिसा हिलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. अलीकडेच वर्ष 2025 मध्ये सर्वाधिक सागरी मासळीचे उत्पादन करणारे भारतीय राज्य कोणते बनले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, तामिळनाडू. आता पाहू सर्वात महत्त्वाचे सराव प्रश्न. UPSC परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांसाठी CM इन्स्पायर योजना मेघालयात सुरू करण्यात आली.
ऋतिका श्री ही भारताची पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेट अंपायर बनली आहे. सिपरी 2025च्या अहवालानुसार संरक्षण खर्चाच्या बाबतीत अमेरिका अव्वल स्थानी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरदोईमध्ये उत्तर प्रदेशातील सर्वात लांब एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले. नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून अशोक कुमार लाहिडी यांची नियुक्ती करण्यात आली. मिझोरम सरकारने आपत्ती माहितीसाठी खोआरेल ॲप लॉन्च केले. अंदमान निकोबारमध्ये पाण्याखाली सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. UAEने ओपेकमधून बाहेर पडण्याची घोषणा केली. लडाखमध्ये 5 नवीन जिल्ह्यांची अधिसूचना जारी करण्यात आली. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच कोण 2026 IBCA शिखर परिषदेचे यजमानपद भूषवेल? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.